शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. ससून प्रकरणी आणि ललित पाटील प्रकरणी जी आहे त्यांनी नार्को टेस्टची मागणी या सगळ्यांची केलेली आहे. काय हे सगळं प्रकरण आहे, कुठली मागणी ते करतात आपण जाणून घेणार आहोत. ताई, ससून प्रकरणी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून आवाज उठवता आणि आज तर तुम्ही पत्रकार परिषद घेत नार्को टेस्टची मागणी केली आहे. काय मुख्य मागणी आहे, कुणाकुणाची या सगळ्या प्रकरणी नार्को टेस्ट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी याचा आधी सगळा पट उलगडून ठेवलेला आहे. 9 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी उपचार घेणारा ललित पाटील, त्याच्यावर उपचार काय होत होते संजय ठाकूर सांगत नाहीत, ॲडमंड आहेत. ते राजकीय वरद हस्ताशिवाय एखादा माणूस इतका ठाम राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना बोलतं करायचं असेल तर पहिल्यांदा एक तर त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. कारण ससूनच्या गेटवर ज्या अर्थी 2 कोटीचा ड्रग सापडतो त्या अर्थी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी याची गंभीर दखल घेत डीनचं निलंबन करणं फार गरजेचं आहे. ताब्यात घेतलेला भूषण पाटील. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि ललित पाटीलला पळून जायला मदत करणारा विनय अरहणाचा ड्रायव्हर दत्ता डोके, ही 2 माणसं. संजय ठाकूर तिसरा, चौथे आदित्य डीन काळे आणि 5वा उपचार करणारा डॉक्टर. या लोकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ती नार्को टेस्ट झाली तर अनेक गोष्टी पुढे येतील, अनेक माहिती पुढे येईल असं आमचं म्हणणं आहे. आरोग्य व्यवस्था आणि गृहव्यवस्था या दोन्ही आता व्हेंटिलेटरवर आहेत आणि यावरती बोलायला गृह खात्याला वेळ नाही. आमची विनंती असेल की गृह खात्याने याच्यात बोललं पाहिजे आणि तातडीनं सूत्र हलवली पाहिजेत. आणि गृह खात्याला वेळ नसेल तर सन्माननीय अजितदादांना पालकमंत्री म्हणून आमची विनंती असेल, आवाहन असेल की आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, पुण्याची आपल्याला जाण आहे, किमान आपण तरी या सगळ्यांमध्ये योग्य ती पावलं उचलत कारवाई केली पाहिजे. तर राजकीय वरद हस्ताचा उल्लेख तुम्ही करताय. तुम्ही या पत्रकार परिषदेत थेट गिरीश महाजनांचं नाव घेतलं. संजीव ठाकूरांना गिरीश महाजनांचा वरद हस्त असू शकतो. त्याचबरोबर भाजपचे अनेक मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे यात गोवले गेले आहेत असा आरोप करताय. गिरीश महाजनांचा रोल काय आणि भाजपचे इतर मंत्री आणि आमदार कुणावरती रोष आहे तुमचा? गिरीश महाजनांचं नाव मी ड्रग्ज आणि या प्रकरणात नाही घेतलं. संजय ठाकूर ज्या पद्धतीने एक त्यांची तानाशाही करतात ससूनमध्ये आणि आत्ताही पत्रकार प्रश्न विचारू देत, आम्ही प्रश्न विचारू देत, ते पत्रकारांशीही नीट बोलत नाहीत, ते आमच्याशीही नीट बोलत नाहीत, विचारलेल्या प्रश्नांना अजिबात ते उत्तरं देत नाहीत. त्यांच्यात एक पक्क डोक्यात आहे की मला कोणी काहीच करू शकत नाही. आणि का करू शकत नाही? कारण ते गिरीश महाजनांच्या जवळचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गिरीश महाजनांचा वरद हस्त असताना संजय ठाकूरांसारखी माणसं जी इतकी ॲडमंड आहेत, जी इतकी हेकेखोर आणि तानाशा पद्धतीने राहतात, अशा लोकांना ते पदावर असताना ते खाली स्टाफला प्रभावित करू शकतात. त्यामुळे जर त्यांची चौकशी करायची असेल तर आधी त्यांचं निलंबन करावं लागेल, सहआरोपी करावं लागेल आणि नार्को टेस्ट गरजेची आहे. ताई, एकीकडे नार्को टेस्टची मागणी करत असताना 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम एक प्रकारे तुम्ही दिलाय, अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरू असा इशारा देखील दिलाय. काय नेमकं महाविकास आघाडीचं या सगळ्या प्रकरणी पुढचं पाऊल असणार आहे? 24 ऑक्टोबरची तारीखच का? कारण आत्ता नवरात्र आहे, उद्या परवा घट बसतात आणि घटस्थापनेमध्ये पुणेकर संस्कृतीप्रिय लोक आहेत. सणासुदीमध्ये आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्थेवर अधिकचा ताण आणायचा नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, आम्ही कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून या 9 दिवसात आम्ही शांततापूर्वक अल्टिमेटम देत आहोत. पण त्यानंतर मात्र आम्ही गप्प बसणार नाहीत. आपल्याला आम्ही सगळ्यांना बोलून आमची जी पुढची काय कार्यपद्धती असेल ती निश्चितपणे शेअर करू. महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार का? कारण संजीव ठाकूरांना 24 ऑक्टोबर नंतर काम करू देणार नाही असा देखील एक इशारा तुम्ही. आम्ही 24 ऑक्टोबर नंतर संजय ठाकूरांना काम करू देणार नाही, हा आमचा अल्टिमेटम आहे. आरोग्य व्यवस्था ससूनमध्ये सर्वसामान्य रुग्णांकडे लक्ष द्यायला ज्यांना वेळ नाही, वॉर्ड नंबर 16 मधल्या आरोपींकडे एवढं लक्ष का दिलं जातं? इतर सगळ्या वॉर्डमधले आरोपी 1-2 महिन्यामध्ये डिस्चार्ज होतात, पण वॉर्ड नंबर 16चा आरोपी 1.5 वर्ष कसा काय राहतो याची उत्तरं दिली गेली पाहिजे. भाजपच्या काही आक्रस्ताळ्या बायका त्या नाशिकला वगैरे जाऊन काहीतरी अजब तरकट लावत होत्या. कमाल लोक आहेत हे, कमाल लोक आहेत. म्हणजे आपल्याकडून आरोग्य व्यवस्था आणि गृहव्यवस्था सांभाळली जात नाही हे मान्यच करत नाहीत. काहीतरी कोणीतरी सांगितलं की एका बाईने सांगितलं गोळ्या औषधं न घेतल्यामुळे त्या मातांचा मृत्यू झाला. दादा, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे,
प्रसूती गुंतागुंतचे फक्त 3 मृत्यू झालेत, नवजात अर्भकांचे 12 मृत्यू झालेत, बाकी मृत्यू पुरुष आहेत. मग तुम्ही 3 बायकांनी गोळ्या घेतल्या नाही म्हणून मृत्यू झाले असे म्हणाल. पुरुषांचं काय? ठाण्यातल्या पुरुष मृत्यूचं काय? घाटीतल्या पुरुष मृत्यूचं काय? काहीतरी लॉजिक असलं पाहिजे ना. मुळात गृह खातं आणि आरोग्य खातं या दोनही खात्यांचे मंत्री आपापल्या कार्यपद्धतीत सपशेल नापास झालेले आहेत आणि हे लोकांच्या लक्षात येते, पण तरीही यावरती वाच्यता करायला ते तयार नाहीत. उलट आरोग्यमंत्री एक अजब तर्कट लावत आहेत की हा विषय माझ्या अधीन येत नाही. ठाणे कळव्याचं रुग्णालय हा विषय अधीन कसा काय येत नाही बरं? अहो तिथे मनपा प्रशासन, तुम्ही मनपा बरखास्त केली. मनपा बरखास्त केली म्हणजे अल्टिमेटली तिकडचा कारभार हा सरकार अधीन आला आणि सरकार अधीन असणाऱ्या मंत्र्यांनी बघितलं पाहिजे. पण हे दोन्ही खाती आपापलं काम झटकत आहेत. म्हणून आता आम्ही पालकमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही आम्ही अजितदादांकडून अपेक्षा करतोय. तर एक शेवटचा प्रश्न, हा सगळा प्रकार पुण्यात घडत असताना राज्यावरचे जे अपात्र आमदार आहेत त्यांची टांगती तलवार आहे. राहुल नार्वेकरांच्या कोर्टात हा सगळा चेंडू आहे. पण आज सकाळी सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांच्या या सगळ्या कामकाजावर ताशेरे ओढत तुम्ही जरी अध्यक्ष असाल तरी तुम्ही कोर्टाचा अवमान करणं टाळा, वेळ तुमच्या मर्जीनं घेऊ शकता, पण इतका विलंब करणं चुकीचं आहे. लवकरात लवकर ह्या सगळ्या प्रकरणीचं जे आहे ते वेळापत्रक जाहीर करा म्हटले. राहुल नार्वेकरांच्या कामकाजाकडे आणि कोर्टानं ओढलेल्या ताशेरेकडे सुषमा अंधारे कसं पाहतात? मी याच्यावर आधी सांगितलं की मला ती एकच गाजलेली मालिका आठवते, होणार सुनमे या घरची, की ज्याच्यामधलं जान्हवी नावाचं पात्र 1.5-2 वर्ष गरोदर असतं पण त्याच्या डिलिव्हरीची डेट काही कळत नाही. नार्वेकर साहेबांच्या कार्यपद्धतीमध्ये अजूनही ती सुनावणी का होत नाही? नार्वेकर असं कोणत्या कामामध्ये व्यस्त आहेत ते काही बिचारे सांगायला तयार होत नाहीत. थोडक्यात काय, कसंही करून शिंदे गटाला मदत करायची हे नार्वेकर साहेबांनी ठरवलेलं आहे. जे कोर्टानं जो सांगितलं ना त्यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. पुढची निवडणूक येईपर्यंत वाट बघू नका, हा सगळा चालढकलपणा बंद करा. असं पुढची निवडणूक म्हणजे आता 2024 जी आहे तोपर्यंत हे बोललेलं शहाण्याला शब्दाचा मार असतो. हे कळण्या इतका विवेक या लोकांच्या अंगी आहे का? मुळात ज्या पद्धतीने अध्यक्ष निवडले गेले हे अध्यक्ष सुद्धा बेकायदेशीर ठरतात. सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट सांगितलं की प्रतोद म्हणून सुनील प्रभूच प्रमुख असतील, गोगावलेंचा प्रतोद मान्य होणार नाही. सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की जर सुनील प्रभू हे प्रतोद असतील तर पुढची गोगावलेंच्या प्रतोद पदाखाली ज्या सगळ्या नेमणुका आहेत त्या सगळ्याच इलिगल ठरतात. एवढ्या साध्या गोष्टीला 600 पाणीपत्र, 1200 पाणीपत्र, एवढा सगळा निकालपत्र, हे सगळं चालढकलपणा जो आहे तो केला जाईल. पण आम्ही मात्र पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्ही प्रचंड संयमी आहोत. काय चालढकलपणा करायचं ते करा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आम्ही निवडणुकीत लोक कुणाच्या पाठीशी आहेत, सत्य कुणाच्या पाठीशी आहे ते दाखवून देऊ. तर ससून प्रकरणी नार्को टेस्टची मागणी करत 24 ऑक्टोबरचा अल्टिमेट देखील राज्य सरकारला सुषमा अंधारेंकडून देण्यात आला. त्यासोबतच राहुल नार्वेकर जे चालढकल करतात त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण केले. कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.